9 ऑगस्ट शुक्रवारी काय करावे व काय करू नये? संध्याकाळी स्वयंपाक कसा बनवावा? 9 ऑगस्ट शुक्रवारी 9 नागाचे चित्र काढून पूजाही केली जाते. या दिवशी तळण काढू नये. कांदा, लसूण, वांग, मांसाहारी पदार्थ खाल्ले जात नाही व या दिवशी लोखंडी तवा गॅसवर चुकूनही ठेवू नये. चाकूने कोणता पदार्थ कापू नये. आणि या दिवशी जर या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला कालसर्पदोष लागू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला कच्चे दूध गाईचे अर्पण करायचे आहे. वारुळाला फुटाणे गूळ हा नैवेद्य अर्पण करू शकता. घरी पूजा करत असाल तर नक्की हा जो प्रसाद आहे अर्पण करावा. वारुळाजवळ 5 कणकेचे दिवे लावले जातात. शिवमंदिरात तुम्ही 5 कणकेचे दिवे लावू शकता. तेल टाकू शकता किंवा तूप टाकू शकता. मुलाच्या भविष्यासाठी हे दिवे लावले जातात. संध्याकाळी उपासाला खिचडी, वरण भात किंवा मसाले भात हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. व या दिवशी चुकूनही जे भगरीचे पदार्थ आहे हे बनवले जात नाही. या दिवशी एक तरी झोका खेळावा, कारण सत्तेश्वरी जी देवी होती तर ते देवीचा जो भाऊ होता तर नागपंचमीच्या दिवशी तो मृत्यू पावला होता. तर तो जी सत्तेश्वरी देवी आहे ती दुःखी झाली होती. दुःखी झाल्यामुळे नागदेवताने सत्तेश्वरीला आपली बहीण म्हटले होते. म्हणून या दिवशी आपल्या बहिणीला खुश करण्यासाठी एक झोका, हातावर मेहंदी काढली जाते, नवीन वस्त्र परिधान केले जाते. त्यानंतर शिवलिंगाच्या पिंडीवर 21 तांदूळ आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, नोकरी प्राप्तीसाठी आवर्जून त्याच दिवशी 21 बेलपत्र अर्पण करावे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जल अर्पण करावे. नमःशिवाय हा मंत्र म्हणू शकता. व त्याच पद्धतीने या दिवशी लोखंडी तवा जो आहे तो गॅसवर कधीही ठेवू नये, कारण जो तवा आहे, लोखंड जो आहे नागाचा फणा म्हटला गेलेला आहे. म्हणून गॅसवर चुकूनही तवा हा ठेवू नये, लोखंडी वस्तू ठेवू